नमस्कार मंडळी, तुमचे स्वागत आहे माझ्या चॅनलवरती. आणि चला आता मी निघाले शॉपिंगला. मला जायचं आहे गावी. तर गावी जाण्यासाठी किंजूला फ्रॉक घ्यायचा आहे, तिला कपडे घ्यायचे आहेत नवीन जत्रेमध्ये घालायला, आणि तिला बूट पण घ्यायचे आहेत, आणि मला पण थोडीशी शॉपिंग करायची आहे. तुम्ही उठतच नाही तर 2 तास झाले निघालोय तरी अजून इथं. चल चल, एवढी सुंदर दिसते, चल. तरी पण सारख्या 12 वाजलेले असते तोंडाव. चल पटकन. 2 तास झालं निघलोय तरी इथंच बसते अजून. तर बघा, आम्ही आता अशी शॉपिंग केलेली आहे किंजूसाठी. असा एक ड्रेस घेतला. असा ड्रेस मला खूप आवडतो म्हणून मी घेतला तिच्यासाठी. आणि स्वेटर घेतला. पॅन्ट पण आहे त्याच्याबरोबर. आणि गावी खूप थंडी आहे ना, म्हणून स्वेटर घेतला. आणि अशी 2 टी-शर्ट घेतली तिला घरात घालण्यासाठी. आणि एक फ्रॉक घेतलं. आणि एक पाण्याची बॉटल घेतली तिला पाणी पिण्यासाठी. अशी शॉपिंग केली. आता हे सगळं मला धुवून टाकायचं आहे. नवीन कपडे नेहमी धुवूनच घालावीत म्हणून धुवून घेते. आणि नंतर मला पॅकिंग पण करायची आहे. आणि आज खूपच काम आहे, सगळी तयारी करायची आहे. आणि उद्या मला गावी जायचं आहे. तर आज सगळे कपडे वगैरे धुवून टाकते. इस्त्री, माझ्या साड्या वगैरे इस्त्रीला पण टाकायच्या आहेत. इस्त्रीला साड्या टाकते आणि नंतर संध्याकाळी पॅकिंग करते, म्हणजे उद्या काही गडबड होणार नाही. तर आम्ही फायनली निघालोय गावाला. आणि आमची सगळी पॅकिंग झालेली आहे. बघ दाखवते मम्मी पॅकिंग. 1 2 3 4 बॅग. आणि ही माझी आणि एक टिफिन. एवढे सारे बॅग झालेले आहे. आणि आता 7:45 वाजलेले आहे आणि गाडी 8:30ला येणार आहे. तर आम्ही आत्ताच निघणार आहे, कारण की ट्रॅफिक वगैरे आम्हाला ऑफकोर्स भेटणारच. तर मग चला निघूया. आणि आता आम्ही डायरेक्ट गाडीमध्ये ब्लॉगिंग करणार, कारण की फोन हरवायचा नाही आहे आम्हाला. पण आता मी डायरेक्ट ना ह्या हँडबॅगमध्ये ना फोन टाकणार आहे. आणि आता आम्ही निघतो, चला. आणि आमची किंजू बघ किती मस्त तयार झाली. किंजूने आमच्या बूट पण घातले. बूट घातले आहेत. परत एकदम विंटर वाइब वाला स्वेटर आहे आणि तशीच पॅन्ट पण आहे. आणि दीदी आम्हाला सोडायला येते. चला मग. आम्ही बसलो गाडीमध्ये. खुश झाली आमची किंजू गाडीत. खुश आहे तू? हॅपी आहे? आम्ही गावी. ते आम्ही आमचं सामान ठेवलंय. आमच्या गावीच्या आजीकडे चाललंय. आणि आम्ही ह्या स्लीपर कोच मध्ये बसलो. स्लीपर कोच किती मोठा आहे ना. काय काय किनो गावच्या आजीकडे चाललोय ना. येस. आम्ही जत्रेला चाललोय फिरायला. आणि स्लीपर किती मोठा आहे. झोपायला का मस्त स्पेस आहे. मम्मी कशीच बसली बघा एकदम. आणि मी पण बघा कशी बसली एकदम भारी. कारण की जागाच एवढी आहे, खूप जागा आहे. डबल चाबी केलंय. डबल. आणि 600ला रिझनेबल आहे एकदम माझ्या मते. किंजूचे शूज काढ मम्मी आता. हा, शूज काढूया आता. काढूया बाबा, आपण ना ठेवूया. अरे तर हरवतील. आपल्याला जत्रेत जाऊन घालायचंय ना. ठेवते मी. तर बघा, आता आम्ही गाडीत बसलो या. आणि किंजू तर बघा किती खुश आहे या. तिला ना फिरायला खूप आवडतं. फिरायला म्हटलं ना ती अजिबात रडणार नाही. आता इथून पुढे तुम्हाला जत्रेतले व्हिडिओ बघायला भेटणार आहेत. आणि खूप मोठी जत्रा भरते. पाणी वगैरे लय येतात ना, मस्त मोठे मोठे. तर आपण भेटू उद्या. आवाज येतो. तिला आवाज येतो ना, मोठा आवाज आला ना की ती अशी करते. तर ना आम्ही काय काय विसरलो. गोळ्या विसरले, उलटीच्या गोळ्या विसरली, ऍसिडिटीची गोळ्या पण विसरली, आणि सर्दीच्या गोळ्या पण आणल्या होत्या ती पण विसरली. आणि काय विसरलं, किंजूचा पावडर ती पण विसरली. मम्मी विसरली, ती ऍडमिट नाही करत आहे बस.
कोणची गोष्ट मी विसरत नाही बाहेर जाताना. मी आणलेलं एवढं मस्त लहान बाळ 4 गोळ्या आणलेल्या मेडिकल मधनं. ठेवायला पाहिलं होतं की नाही? मी सगळं व्यवस्थित नाही ठेवलं. तुम्ही दोघींनी गडबड केली नंतर. कोई बात नाही, जान दो. आम्ही आता तिकडे पोहोचला ना, तुम्ही दोघींनी गडबड केलेली. परत काढलं तिला बाहेर. अगं पाऊस डबा पण तिनं बाहेर काढून फेकलेला आपला. जाऊ दे, अशीच वरडते, बाहेर गेली की अशीच वरडते. ओके, नो प्रॉब्लेम. आता आम्ही तिकडे पोहोचलो की घेणार. जेवायला गाडी थांबलेली आहे आणि मम्मी जेवते, मी वडापाव खाल्ला. तिला ठेवून कसं जायचं ना, कशी तर मुश्किलीनं झोपली या. लहान होती तेव्हा लगेच झोपायची. आता झोपत नाही, थोडा त्रास दिला ना. आता जर तिला हलवली ना पूर्ण रात्र मला असंच लागावं लागेल. म्हणून मी म्हटलं की त्याच्यावेळी घरूनच चपाती भाजी बनवून आणली. हे बघा, मेथीची भाजी, कारल्याची भाजी आणि चपात्या. आणि पाणी इकडे भरपूर सारं. किंजूची बाटली पडली, उचलते मी. किंजूची बाटली आत टाक, तशीच विसरत ठेवते बॅगमध्ये. मला सारखं हलवं लागते, बाकी कोण हलत नाही. मी ठेवते झालं. मी पण थोडंच खाती आहे ना, तर मला उलटीचं भीती आहे. आणि काय बोलणार होती मी, खिडकीमध्येच बसायचं तुला अजून? सांगू शकत नाही आता, मी खाल्लं या ते आली तर उलटीची भीती आहे. पण नाही खाल्लं तर लईच डोकं दुखतं, मळमळतं, चक्कर येते. थोडंसं खावं एक चपाती. मला नाही वाटत आज मला खिडकीच्या साईडला बसायला भेटेल, बट इट्स ओके, आय मॅनेज. मी झोपते, तुझी अंग उलटी करेल. राहू दे यार, नाही बोलायचं तुला, काय जबरदस्ती नाही करते मी. ऑलमोस्ट पोचलो आम्ही, ऑलमोस्ट ना मम्मी. मम्मीला अजून बरं नाही वाटत आहे. तिला अजून बरं वाटत नाही, त्याला बोलू पण वाटत नाही. आणि हे बघा, तुम्हाला कळेलच. हे बघा, हे बघून तुम्हाला कळेल. ही बिल्डिंग मम्मी, ही बिल्डिंग ना, मान काय लिहिले ना, मानदेश. ते बघितलं की कळतं की आपण पोचलोय म्हसवडला. ओके यार, हे चालू होतं बघा, इथे एक हॉटेल चालू होतं. पोहे बिहे खाल्ले असते आपण जर इथे उतरलो असतो तर, बट इट्स ओके. नंतर 7च्याच पुढे सुरू होतं. एवढ्या 5ला फोन काय चालू झालंय, 5 वाजले आपण चालू झाले ते. इट्स ओके, विल गो. इथे पण चालू झालेलं आहे चहा कॉफी. Oh my God, I love it. हे इथे पण चालू आहे. अरे यार, खाल्लं असतं यार, जाऊ द्या, इट्स ओके. नाही उतरायचं. Oh my God, भजी बिजी पण होते यार, खाल्लं असतं मम्मी. आता नको, आता थोडंच उतरू. अरे यार, तिकडे आतमध्ये सोडत नाहीत ना जत्रेमुळे गाडी, पण तिकडेच थांबवतात. इथे उतरून मग काय बस, त्याला नाही सोडलं तिकडे आतमध्ये तर ठीक आहे. शांत बस आता. बघा इथे मी तुम्हाला झूम करून दाखवते काय काय भेटतंय. आय ना काय काय भेटतंय. वडापाव तर दिसतोय मला, भजी दिसत आहेत. रात्री किती पहाटेच्या 5 वाजले. माणूस काहीतरी बनवते वाटतं. 5 वाजलेत ना ग. हो, तरी नाश्त्याची सोय आहे इकडे. ऑफकोर्स असणारच ना. किंजू अजून झोपली आमची. आता हात दुखायला लागला. कोई नहीं. My goodness, I could have just eaten a lot of things. Oh my God, ते पोहे किती मस्त दिसत आहेत. गरम गरम चहा पोहे. मी तुम्हाला झूम करून दाखवते गाईज. तिथनं घे ना खिडकीतनं मग त्यांना. हे बघा, लुक ॲट दिस. ओ माय गॉड, आय लव्ह इट. हा तिला सो आवाजच. तर मला पोहे खाण्याचं मन करते, तर मम्मी मला पोहे घ्यायला गेले. ओ माय गॉड. ओके,
हे बघा मम्मी गाडी स्टार्ट झाली तर मला खूप भीती वाटते. प्लीज लवकर दे, लवकर दे, लवकर दे, लवकर दे, लवकर दे, लवकर दे, लवकर दे. इट्स सो स्कॅरी. गाडी जर सुरू झाली. ओ माय गॉड, लुक एट दिस क्यूट. सी दिस. Okay, now see this. Mommy. याची करी सेवा त्याच्या भय काय जीवा खरता स्वामी सेवाद अधिकानंद असावा तो धर्म मद साहू जाते वर्म. मम्मी लवकर ये. गाडी. ओ माय गॉड, मला भीती वाटते कारण की जर गाडी हल्ली तर किंजल मी गाडीमध्ये. अम्मा हरीच्या दासा काही. अरे यार किती वेळ लावते एवढेसे पोहे आणायला. कम ऑन, जस्ट बी फास्ट. आय मॉम. नो 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 नो, पटकन ये. केला तैसा होय गॉड, हे असंच होतं माझ्यासोबत. मला खूप भीती वाटते. ओ शिट. तुका म्हणे असू सुखी खाऊ मुखेवी हे बघा मम्मी आली. देव उभा मागे पुढे कोणी I got my poha. Okay, nice. I was literally craving that so much. बघा तिला भूक लागली ना म्हणून मी पोहे घेऊन आली. आणि तिला रात्री जेव म्हटलं तर ती जेवलीच नव्हती. मी जेवले होते फक्त. आणि आता ती पोहे खाते बघा. आणि पोहे पण छान आहे ना ग. खूप भारी. आणि मला ना जेव्हा मी बघितलं तेव्हापासून मी म्हणत होते मला खायचं, मला खायचं. मग मी खरंच गेली आणायला. भूक लागली तर आणायलाच पाहिजे ना ग. मला वाटलं नव्हतं सगळं चालू असेल. आता जत्रा आहे ना आज, जत्रा आहे सगळं ना चालू आहे. आजच जत्रा आहे. आणि इकडेच आम्हाला जत्रेला यायचं आहे. पुढे तुम्हाला दाखवते कुठे जत्रा भरती ते. खूप मोठी जत्रा भरती. पाणी वगैरे आलं असतील. आमचा ब्लॉग बघत बघत पोहे. चला आता पुढे पुढे गेल्यानंतर तुम्हाला दाखवते जत्रा हो. कुठे भरते. तर आता इकडे कुठे जत्रा असणार खाली असते जत्रा. ते इकडे स्टँडवर नसते जत्रा, खाली असते. मी इकडनं कुठे चालली गाडी. सगळे पाणी वगैरे आले ना. आपल्याला इकडेच परत यायचं आहे जत्रेला. हा, पण एवढं काही दिसणार नाही काळ आता त्यामुळे. आहे ना अजून. हे वाला जो पाळणा आहे त्यामध्ये तर सगळेच बसणार आहे आम्ही. स्टील अजून जास्त काही दिसत नाही. आजच जत्रा आहे. काळाकाळी लोकला नाद आंबो अंगी मुराला चंद सी दिस. भूताच्या तुला नावा गोविंदीला. कुठे आले की नो? थंडी आहे. कुठे आले की नो? बघा आम्ही सकाळी 6ला पोचलो घरी. आणि नंतर मी थोडंसं आराम केला. आणि मग नंतर आंघोळ्या वगैरे केला, नाश्ता वगैरे झाला, दुपारचं जेवण पण झालं. आता मी तर जत्रेला आज जाणार नाही रथाला कारण की खूप गर्दी असते ना. मग आता माझी बहीण आणि गुड्डू फक्त जाणार आहे. गुड्डूला तर पाठवते ना रथाला. मग किंजूमुळे काही मला जायला भेटणार नाही कारण की खूप गर्दी असते ना. आणि लहान बाळाला घेऊन जायचं म्हटलं ना तर मग लईच त्रास होतो गर्दीमध्ये. म्हणून म्हटलं चला आता उद्या आपण जाऊया. तर उद्याचा व्हिडिओ नक्की बघा कारण की उद्या पण आम्ही जाणार आहे. आणि गुड्डूला पण सांगितलं आज पण तू थोडीशी लॉगिंग कर कारण की आपल्याला ब्लॉगमध्ये दाखवायचं आहे किती मोठी यात्रा भरते. आणि रथाचं नेहमी रथ असतो ना आमचा देवाचा आहे ना. रथ असतो ना ग. मसवड यात्रा सिद्धनाथ यात्रा. हां, सिद्धनाथ यात्रा असते. आणि तो रथ जो असतो तो माणसंच खेचतात ना. पूर्ण मसवडला असा पूर्ण हे करतात, एडा मारतात ना असा. रथ ओढतात माणसं. तर मग चला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईबर करा आणि बेल आयकॉन दाबा. चला.